नमस्कार श्रोते हो. काल आपण मुलांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाविषयी सुषमा केणी मॅडम यांच्याशी मनमोकळा संवाद साधला. आज त्या संवादाचा उर्वरित भाग ऐकूया. मॅडम, आजच्या भागात तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. थँक्यू. मॅडम, तुम्ही सांगत होतात की मुलांनी प्रश्न विचारावेत, निरीक्षण करावं, स्वतः अनुभव घ्यावा आणि हे सगळं करताना मुलं नकळत निसर्गाच्या जवळही जातात. इथूनच आपल्या पुढच्या विषयाची सुरुवात होतीये, पर्यावरण जागृतीची. मॅडम, मुलांना पर्यावरणाची जाणीव करून देणं आज इतकं महत्वाचं का वाटतं? मॅडम, तुम्हाला खरं सांगायचं झालं तर मुलांसमोर आज आपण विष पेरून ठेवलेलं आहे. म्हणजे आपल्या ज्या वातावरणामध्ये ना त्यांना शुद्ध पाणी आहे, ना शुद्ध हवा आहे. आज आपल्याकडे पैसा भरपूर आहे, पण आणखी थोड्या दिवसांनी अशी परिस्थिती येईल की माझ्याकडे पैसा आहे पण माझ्याकडे पाणी नाहीये. मग खरी समस्या कुणाला? आपलं जनरेशन आता संपलेलंच आहे, पण ह्याच्या पुढच्या येणाऱ्या जनरेशनला आपण नॅचरल रिसोर्सेस कुठे ठेवलेलेच नाहीयेत. मग ह्याची जाणीव आपणापर्यंत ज्याला त्याची गरज आहे पुढच्या पिढीला जर करून दिली तर म्हणजे त्यांना सांगितलं, अरे तुमच्या पुढच्या पिढीला थोड्या दिवसांनी हे काहीच उरणार नाहीये, शिल्लक राहणार नाही. मग खरी जाणीव त्यांच्यामध्ये रुजवली आपण तर ही खरी तुमची जबाबदारी आहे. उद्या तुम्ही उच्च शिक्षित व्हाल, पण तुमच्यासमोर ह्या ज्या नॅचरल सोर्सेस आहेत तेच जर नसतील तर तुमच्या शिक्षणाचा काय उपयोग आहे? तिथं तुमची हेल्थ जर व्यवस्थित नसेल तर त्याचा काहीच उपयोग नाही. हे मुलांना समजायला पाहिजे. म्हणून आपण मोठ्यांवर काम न करता मुलामध्येच पर्यावरणाची काळजी त्यांनी कशी घेतली पाहिजे, ती पर्यावरणाची काळजी घेत असताना आपण वैज्ञानिक दृष्टिकोन जागवला पाहिजे. आणि जी टेक्नॉलॉजी आहे त्याची पण आपल्याला गरज आहे, कारण आपल्याला काळाची ती गरजच आहे. मग त्याच्यासाठी विरोध न करता पण आपण पर्यावरण पण जपू, म्हणजे समतोल ठेवू. आपण अशा पद्धतीने कसं काम करता येईल म्हणून आपण मुलांना ओझोन दिन, वसुंधरा दिन, पर्यावरण दिन, विज्ञान दिन हे वेगवेगळ्या पद्धतीने आम्ही साजरे करतो. म्हणजे प्रत्येक वर्षी वेगवेगळी थीम असते आणि ती नेहमी निसर्गाशी रिलेटेड असते. म्हणजे आता ओझोन डे करताना काय करायचं, ओझोन डे का साजरा करावा लागतो आपल्याला? मग आता एका वर्षी आम्ही काय केलं की तुळशीची रोपं वाटली. तुळशीची रोपं वाटण्यामागचं कारण काय होतं तर ते मॅक्झिमम ऑक्सिजन बाहेर देतात आणि मॅक्झिमम कार्बन डायऑक्साईड शोषतात. मग त्याच्यातनं आपण त्यांना एक संकल्प, आपल्या घराच्या समोर तुळस का असते, त्यामुळे हवा शुद्ध राखली जाते. मग एका वर्षी आम्ही बनियान ट्री म्हणजे वडाची रोपं लावली. मग एका वर्षी मुलांनी वह्या पुस्तकं दान करा, फटाके कमी जाळा, कारण फटाक्यातनं कार्बन मोनॉक्साईड निघतो, मग तो ओझोनला कुठेतरी घातक आहे. म्हणून ओझोन दिनानिमित्त आम्ही असं केलं की मुलांनी इको फ्रेंडली डोनेशन बॉक्स तयार केले. आणि त्यावेळी 16 सप्टेंबर हा दिवस गणपतीच्या सजनमध्ये येतात, तर प्रत्येकाने आपल्या गणपतीच्या ठिकाणी वह्या पुस्तके दान करा असं ते बॉक्स ठेवून ठेवलं. आणि तुम्हाला खरं सांगू मॅडम की मुलांनी स्वतः फटाके जाळले नाही, त्या पैशाच्या बदल्यात आणि त्या दानातनं आम्ही 45 मुलांना, अशा गरीब मुलांना त्या वह्या पुस्तकं आणि इव्हन स्कूल बॅगचं आम्ही वितरित केलं. पर्यावरणाविषयी प्रेम आणि संवेदनशीलता मुलांच्या मनात निर्माण कुठून आणि कशी सुरुवात करायला हवी याबद्दल खूप छान सांगितलं. निसर्ग भ्रमंती, पाणथळ जागांचं सर्वेक्षण, वृक्ष लागवड, शून्य कचरा असे अनेक उपक्रम अनेक वर्ष आपण करताय मॅडम. तर या सगळ्यामागचा विचार काय आहे? तर ह्यामध्ये पण मुलामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निघावा, त्याच्यातनं विज्ञान शिकावं, त्याच्यातनं पर्यावरणाशी त्यांची कुठेतरी नाळ जुळावी आणि हे पर्यावरण आपण जतन केलं पाहिजे. म्हणजे ह्याच्यासाठी आम्ही काय केलं की मुलांना ह्याच्यावर अभ्यास पण होईल आणि पर्यावरणाबद्दल त्यांच्या मनामध्ये जागरूकता पण येईल. म्हणून आम्ही त्यांना छोटे छोटे प्रोजेक्ट देतो. म्हणजे एका वर्षी तर आपण आपल्याला मॉस्किटो कंट्रोल, पॅकिंग अँड पॅकेजिंग, सस्टेनेबल पॅकिंग अँड पॅकेजिंग, नंतर लोकल फूड, ई वेस्ट, ह्याच्यावर आम्ही त्यांना प्रोजेक्ट दिला. म्हणजे तुम्ही कोणताही विषय निवडा. म्हणजे 19 मुलांनी ह्याच्यावर प्रोजेक्ट केले, स्वतः केली. वर्षभर त्यांनी प्रोजेक्ट केले. त्यांना प्रत्येकाला एक आम्ही मेंटर दिला होता. म्हणजे ते पण वेगवेगळ्या ठिकाणचे मेंटर होते. आणि नंतर त्या मुलांनी त्याच्यावर रिसर्च केलं आणि वेगवेगळ्या कॉलेजमध्ये, वेगवेगळ्या शाळामध्ये जाऊन, म्हणजे ही छोटी मुलं 5वी 6वी 7वीतली मुलं इंजिनिअरिंगच्या मुलांसमोर जाऊन, कारण ते त्यांनी स्वतः केलेलं होतं, त्यामुळे ती अशी पोट तिडकीने सांगत होती की आम्ही हे केलं, आम्हाला हे रिझल्ट मिळाले पाहिजे, आपण हे असं केलं पाहिजे, असं केलं पाहिजे. नुसतं न सांगता त्यांनी ते कृतीतनं दाखवून दिलं होतं. आणि ते जेव्हा ती बोलत होती ना त्यावेळी ते जाणवत होतं की ह्यांची कुठेतरी नाळ निसर्गाशी जोडलेली आहे. म्हणजे नुसतं त्यांना कुठे चला फिरती भ्रमंती करायची म्हणून भ्रमंतीला घेऊन न जाता आम्ही रात्रीच्या वेळी पण जंगलचं निरीक्षण कसं करावं, प्राणी कसे झोपलेले असतात, त्यावेळी त्यांच्यावर आपण कोणती काळजी घ्यावी, ह्यासाठी आम्ही रात्रीचं अरण्य वाचन पण करतोय. एखाद्या विष्टेवरून कोणता प्राणी इथून गेलेला आहे जवळपासचा, त्याच्या पाऊल खुणा कशा ओळखाव्या, किंवा त्या प्राण्यांचं, त्या कीटकाचा आपल्या
जीवनाशी काय उपयोग आहे. म्हणजे आपण जेव्हा स्पायडर जे असतात हो. त्याचे आम्ही शिवापूरमध्ये 26 प्रकारचे स्पायडर मुलांनी बघितली. ते प्रत्येकाचं नेट जे बांधण्याचं असतं, म्हणजे त्याचं जे आपण जे म्हणतो की घरामध्ये आपल्या कळकट मळकट दिसतात, पण ती पण आपल्या दृष्टीने कुठेतरी उपयोगी आहेत. कारण त्याच्यामध्ये घरात येणारे छोटे छोटे कीटक अडकले जातात. कोळ्याची जाळं, पण प्रत्येक कोळ्याचं जाळं बनण्याचं प्रकार वेगवेगळे असतात. म्हणजे ह्याचा मुलांनी स्टडी केला. मग तो आपल्या निसर्गाशी कसा उपयुक्त आहे, म्हणजे ज्याला आपण फूड चेन म्हणतो. बरोबर. म्हणजे अभ्यास करता करता अन्न साखळी जे आहे, म्हणजे निसर्गातला प्रत्येक जीव जो आहे तो एकमेकांशी कसा निगडीत आहे, आणि त्याला म्हणजे आपण ह्युमन बिईंग आहोत, मग आपलं पण त्याच्याशी काय नातं आहे. तो जर पूर्ण नष्ट झाला तर काय होईल. किंवा एखाद्या वनस्पती, आता बऱ्याचशा वनस्पती नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. का मार्गावर आहेत नष्ट होण्याच्या? मग त्या वनस्पती आपल्याला जतन करून ठेवायला पाहिजे असतील तर त्याचं आपल्याला बीजारोपण करायला पाहिजे. मग आपण मॅडम साधारण मार्च एप्रिलमध्ये वेगवेगळ्या बियांचं संकलन करतोय. नंतर त्या बियांपासून आम्ही रोपं करतो किंवा आणि ते आम्ही वेगवेगळ्या जंगलामध्ये नेऊन मुलांबरोबर जाऊन लावतो. म्हणजे आपल्याला डिगिंगचं पण समजतं आपल्याला. आम्ही यावर्षी योगा दिन पण माळावरच घेतला होता. म्हणजे रात्रीच्या वेळी राहायचं तिथं, रात्रीच्या वेळी आकाश निरीक्षण करायचं. हे सगळं मुलं आवडीने येतात तुमच्याबरोबर. आवडीने येतात म्हणजे का, यावेळी त्यांना मोबाईलचं भान नसतं, कारण त्यांना काहीतरी मिळत, त्यांच्याकडे भरपूर सारं पोटेन्शियल आहे. मी तुम्हाला एक सांगू का, अजिबात ही पिढी बिघडलेली नाही. बिघडलेले आपण पालक आहोत. कारण ह्या मुलामध्ये जर पोटेन्शियल आहे, इतकी क्युरिओसिटी आहे, जर त्यांच्या पद्धतीने जर त्यांना अनुभवायला दिलं, त्यांच्या पद्धतीने त्यांना काम करायला दिलं, त्यांना विश्वास त्यांच्यावर टाकला, तर मुलं करू शकतात. तर आम्ही पाणथळ जागांचं सर्वेक्षण करत असताना सकाळी 6 वाजता मुलं माझ्या घराकडे यायची. मग आम्ही त्यांना गाडीत घरून घ्यायचो आणि एका पाणथळ जागेकडे आपण 2 वाजेपर्यंत असायची. संध्याकाळी आल्यावर मुलं मस्त झोपायची, ना मोबाईल ना काही फास्ट फूडचं हे. जंगलामध्ये आम्ही खाताना पण तिथलीच कुठची तरी फळं घ्यायची, ती खायची. तहान लागली तर मग सर सांगायचे, अरे ह्या झाडाचं पाणी पिलं तरी चालतंय. म्हणजे असं करत असताना त्यामुळे अरे जंगलामध्ये एवढं खाणं आहे आपल्याला, म्हणून हे जंगल तर टिकलं पाहिजे. इथं किती वेगवेगळ्या पशु पक्ष्यांचे आवाज, कोणता पक्षी कुठच्या वेळी, म्हणजे असं त्यांना जवळून बघण्याचं आहे. आणि ह्याच्यातनं निसर्ग शाळा म्हटलं तरी चालेल, पण ह्या निसर्ग शाळेत असताना मुलामधील सगळे गुण जे असतात बाहेर येतात. आणि दुसरं म्हणजे मॅडम सगळ्यात महत्वाचे म्हणजे वेगवेगळ्या वयोगटातली मुलं एकत्र येतात. मोठ्या मुलं लहान मुलांना सांभाळत असतात. म्हणजे त्यांच्यामध्ये एक नेतृत्व पण आपल्याला दिसतोय, की म्हणजे आपण असंच म्हणू शकत नाही की ही मुलं वाया गेलेली आहे. म्हणजे मी तर म्हटलं कोणतंही मूल वाया गेलेलं नाही. आजचं जनरेशन खूप छान आहे, त्यांच्याकडे लेटेस्ट टेक्नॉलॉजी आहे आणि सगळं आहे. पण त्यांना पण वाटतं आपण, आणि आम्ही एक करतो, ज्या ठिकाणी आम्ही जातो त्या ठिकाणचं लोकल फूड आम्ही प्रिफर करतो मुलांसाठी. एकदा तर आम्ही पेज पण दिली होती मुलांना, पण एका मुलाने मला पटकन म्हटलं, मॅडम पेज खायची. म्हटलं मी नाही खाणार. का? तर ते गरीबाचं खाणं आहे. तर ठीक आहे, तर तुला राईस सूप चालेल का? तर ते म्हणाले हो. ते काका म्हणतात, हो मॅडम मला राईस सूप बनवता येत नाही. म्हटलं थांबा हो, तुम्ही पेजच बनवा. आपण त्याला नाव फक्त राईस सूप द्यायचंय. आणि त्या मुलांनी इतकं छान काढलं. आणि नंतर आम्ही फूड फेस्टिवल भरवले होते, आणि ते पण आमचे इको फ्रेंडली म्हणजे सस्टेनेबल फूड. तर मुलांनी त्या ठिकाणी पेज विकली होती आणि त्याला नाव दिलं होतं वेलकम ड्रिंक म्हणून. म्हणजे हे पण झालं ना त्यांची. आणि दुसरं म्हणजे प्रत्येक गोष्ट, आता मुलं कागद वापरताना म्हणजे ते तेव्हा टिफिन घेऊन येतात मुलांचं, तर आम्ही एकदा काय केलं की एवढं टिफिन, एका मुलाला किती टिफिन लागतं त्याचं वजन केलं, आणि नंतर त्यांनी जे उरलेलं होतं ते डस्टबिन मध्ये टाकलं. मग डस्टबिन मध्ये सगळं गोळा झालं होतं, त्याचं वजन केलं, आणि त्याच्यातनं आम्ही कॅल्क्युलेट केलं हे एवढं वेस्ट गेलेलं आहे ते किती लोकांचं खाणं झालं असतं. आणि मी तुम्हाला खरं सांगते मॅडम, 15 दिवसांनी मला तिथं डस्टबिन पण ठेवावं लागलं नाही. म्हणजे तुम्ही करू नका म्हटल्यापेक्षा का करू नका, म्हणजे हे का गरजेचं आहे. प्लॅस्टिकमुळे काय होतं, प्लॅस्टिक जाळलं तर काय होतं, मग आपण प्लॅस्टिक का कमी वापरायला पाहिजे. म्हणजे एखादा तर आम्ही कणकवलीमध्ये आम्ही अशी मोहीम राबवली होती की प्रत्येक गल्लीमध्ये दर रविवारी आम्ही जायचो आणि रस्त्यावरचं प्लॅस्टिक गोळा करायचो. आणि मग एकदा एका रविवारी एका गल्लीत गेलो नाही तर मला एका तिकडच्या लोकांचा फोन आला की तुमची मुलं कचरा गोळा करायला आली नाहीत. म्हणजे आमच्या मुलांना कचरा गोळा करायला तुम्ही म्हटलं का? म्हणजे आम्हाला ते सांगायचं होतं की तुम्ही हे कचरा टाकू नका, ती मुलं गोळा करताय. म्हणजे एका गल्लीतनं आम्ही ते करत होतो. पण असे पण आम्हाला बरेचसे अनुभव मिळाले. पण मुलांनी ते मस्त हातामध्ये हँड ग्लोव्स वापरून स्वतःची काळजी घेऊन हे केलेत. नंतर आम्ही प्रत्येक जे दिन येतात म्हणजे पर्यावरण दिन आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने साजरे करतो. आणि एक विषय म्हणजे आम्ही राख्यांची संकल्पना पहिल्यांदा आमच्या युरेका सायन्स क्लबमध्ये गेली. आम्ही बियांचं संकलन करत होतो. अरे आपल्याकडे खूप साऱ्या बिया झाल्या तर आपण काय करायचं, तर रक्षाबंधन हा सण पावसाळ्यामध्ये येतोय. आपण राखी बांधतो आता प्लॅस्टिकची. 2 दिवस रक्षाबंधन झाल्यानंतर ती राखी आपण कचरा कुंडीत टाकून दिली जाते. मग त्याच्यामध्ये प्लॅस्टिक असतं, थर्माकोल असतं, तिथून कुठेतरी आपल्या निसर्गाला त्याचं कुठेतरी हानी पोचते. मग आपण म्हटलं ह्या बियांपासून आपण राख्या बनवायच्या का. मग
मग म्हटलं बायोडिग्रेडेबल सबस्टन्स वापरूनच तुम्हाला राख्या बनवायच्या आहेत. मग मुलांचा प्रश्न आला, मॅडम बायोडिग्रेडेबल म्हणजे प्लॅस्टिक वापरायचं नाही, थर्माकोल, मग बेसला काय वापरायचं नाही. मग म्हटलं तुम्ही विचार करा. म्हणजे मी पण इमॅजिन करू शकत नव्हते. मुलांनी नारळाचा काथा असं बऱ्याच गोष्टी काढल्या आणि इतक्या सुंदर आकर्षक राख्या बनवल्या. आम्ही मग त्यांच्या एक्झिबिशन बनवलं. पण आमच्याकडे खूप कमी प्रमाणात 500-600 राख्या होत्या. मग त्यांच्या पेरेंट्सना बोलून आम्ही त्या विकायला लावल्या आणि मग त्यांचं कुठेतरी प्रदर्शन झालं आणि एका वर्षी मुलांनी नंतर खूप व्यावहारिक तत्वावर राख्या तयार केल्या. पण ह्या बियांपासून बनलेल्या राख्या, त्याच्यामध्ये बायोडिग्रेडेबल सबस्टन्स असलेल्या आणि त्याच्यामध्ये मुलांची क्रिएटिव्हिटी दिसली. एखाद्याचा आर्टवर्क ते आम्हाला दिसून आल्या. आणि ही आमची राखी जरी फेकून दिली तरी बहिणीचं प्रेम जे आहे ते झाडाच्या रूपात कुठेतरी उगवणार होतं. म्हणजे ही संकल्पना त्यांच्यामध्ये वापरली. म्हणजे रक्षाबंधन हा निसर्गाशी कसा रिलेटेड आहे. किंवा आम्ही नागोबाच्या मूर्त्या केल्या होत्या मुलांनी आणि त्याच्या खाली काही बिया घातल्या होत्या. म्हणजे त्या नागाचं विसर्जन केलं की त्याच्यातनं एक झाड येईल. म्हणजे किंवा आयुर्वेदिक उठणं 15 घटकांनी उठणं घेतलं. मुलांनी कम्प्लिटली म्हणजे प्लॅस्टिकचा न वापर करता मॅगझिन असतात त्यांची पॅकेटे तयार केली आणि उठणं आम्ही 15 आयुर्वेदिक घटन, त्याच्यासाठी आम्ही आयुर्वेदिक डॉक्टरांना जाऊन भेटलो. वेगवेगळ्या पावडरी कुठे मिळतात त्याचं हे केलं. मग मुलांनी त्याच्यासाठी डिझाईन तयार केलं. हे पूर्ण इको फ्रेंडली होतं आणि त्याच्यामध्ये त्यांनी काही सीड्स टाकल्या. म्हणजे तुम्ही ते उठणं घेतला, पाकिट फेकून गेला की त्या सीड्सचं डिस्पर्शन होईल आणि कुठेतरी त्या सीड रुजून येत. त्याच्यामध्ये व्यावसायिकता पण म्हणजे उठण्यातनं मी तुम्हाला दरवर्षी मुलं 20,000 ते 25,000 उठणं विकतात. आणि अजूनही आमच्याकडे विचार, गेल्या वर्षी आम्हाला वेळ नव्हता, आम्ही उठणं कमी केलं, पण आम्हाला ऑनलाईन पण मुलांनी उठणं विकलेली आहे. आणि ही उठण्याची किंमत पण आम्ही अगदी नॉमिनल ठेवली किंवा राख्यांची किंमत 20-25 रुपये ठेवून मुलांनी जवळजवळ 12,000 ते 15,000 उलाढाल मुलं करतायत. म्हणजे ह्याच्यामध्ये व्यावसायिकता पण झाली, निसर्गाशी पण त्यांचं देणं झालं आणि शून्य कचरा ह्याच्यावर आम्ही काम करतोय. मॅडम, ह्या अशा पर्यावरणपूरक उपक्रमांमुळे मुलांमध्ये झालेले बदल तुम्ही खूप छान सांगितलेत. जिल्ह्यातील पहिला गावठी बाजार तुमच्या विद्यार्थ्यांनी सुरू केलेला आहे आणि ही किती महत्वाची, अभिमानाची आणि कौतुकास्पद अशी गोष्ट आहे, तर त्याविषयी जाणून घ्यायला आवडेल. गावठी बाजार सुरू करताना का करायला पाहिजे, पण तर मी तुम्हाला मगाशी म्हटल्याप्रमाणे आमच्या एका मुलाने त्याच्यावर प्रोजेक्ट केला होता. आणि मुलांना ना भाज्या खाताना किंवा बाबा एखाद्या जेवणामध्ये आपण जेव्हा एखादा पदार्थ घेतो त्यावेळी तो पूर्ण ताट न उगाच वाढून घेतला जातो आणि तो टाकला जातो. शून्य कचरा हा आमच्या ह्याच्यावर होतं. पुन्हा ह्याच्यामध्ये अजून एक आलं की मुलांना व्यवहार ज्ञान यायला पाहिजे होतं. म्हणजे वजन कसं करायचं, काय करायचं. आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे आपल्याला जे आपले आई बाबा पैसे देतात ते आपण असंच उडवतो, पण तो 1 रुपये कमवण्यासाठी काय कष्ट करावे लागतात, ही अशी वेगवेगळी उद्दिष्ट घेऊन, श्रमाची प्रतिष्ठा, उद्दिष्ट घेऊन आम्ही त्यांच्यावर डिस्कशन केलं मुलांबरोबर. की बाबा एखादी लाल भाजी आपण घेतली तर ती लाल भाजी आपल्यापर्यंत येण्यासाठी काय करावं लागतं. म्हणजे पहिल्यांदा त्या भाजीचं उत्पादन करावं लागतं, मग त्याची पेंड्या बनाव्या लागतात, मग ते विकण्यासाठी त्यांना उन्हात बसावं लागतं. ह्या सगळ्यांची त्यांना जाणीव व्हायला पाहिजे. आणि गावठी बाजार म्हणजे काय, तर आम्ही मुलांना सांगत असायचो की ऍपल तयार होतं कुठे, ते आपल्यापर्यंत येईपर्यंत ते टिकायला पाहिजे म्हणून त्याच्यावर वॅक्स लावलं जातं. म्हणजे केमिकल्सचा वापर केला जातो. मग ते केमिकल्स आपल्या पोटामध्ये जातात. पण आपल्याला लोकल नेचरने तुम्हाला असं सगळं ठेवलेलं आहे की तुमच्या त्या रिजनमध्ये त्या सीझनमध्ये वेगवेगळी फळफळावळ होतात की तुम्हाला ती फ्रेश मिळतात. मग ही संकल्पना त्यांच्यामध्ये रुजवण्यासाठी आपल्याकडे जे लोकल फूड होतं त्याचीच आपण विक्री करायची. मग आम्हाला जागा कुठे नव्हती. मग माझ्या बिल्डिंगच्या समोर अशी मोकळी जागा होती. मग शेवटी आम्ही सगळीकडे जागा फिरलो. आम्हाला काय भाडं देण्याएवढे आमच्याकडे काय तेवढे पैसे नव्हते. मग आपण ठरवलं चला आमच्या बिल्डिंगच्या समोरच आपण भाजी मार्केट भरवायचं. माझा हायवेलाच असल्यामुळे, मोकळी जागा असल्यामुळे आदल्या दिवशी 2-2 मुलांचे ग्रुप केले आणि आम्ही त्यांना कोणतं तुम्ही काय म्हणजे त्याच्यामध्ये किती वर्ष झाली हा उपक्रम सुरू झाला? साधारण 2010 आम्ही पहिला भाजी मार्केट, 16 वर्ष झाली. हो. तर मग आणि त्यामुळे आम्ही भरवलं. मग कोणी नारळ आणले होते. मग नारळ आणताना खूप मजा झाली की मॅडम माझ्या घरातलेच नारळ आहेत, मग त्याचे पैसे कसे लावायचे. नाही म्हटलं, ते घरातले नारळ पण तुम्ही तुमच्या आईबाबांकडून विकत घ्यायचे आणि नंतर तुम्ही ते विक्री करायचे. आणि नंतर कुणी ताग लावलं होतं, आंबोळ्या करून आणल्या होत्या. आणि मला सांगायचं म्हणजे आपलं ते फणसाची कुरी असते ना, त्याचे वडे बनवले होते. म्हणजे बटाटे वडे बनवतो तसं आणि ते याच्यामध्ये मी तुम्हाला खरं सांगते की 7-8 वर्षाची मुलं पण विक्रीला बसली होती. मग त्यांना मोठी मुलं मदत करत होती. मग त्यांना वजन करायचं समजलं. आणि साधारण आमचा बाजार 9 वाजता चालू झाला होता आणि 12:30 वाजता आमच्या बाजारातलं सगळं संपलं.
आणि म्हणजे मुलांनी तिथं खाली म्हणजे प्रतिसाद अंतराळला- खूप छान मिळाला. छान मिळाला. आणि नंतर मग दुसऱ्या वर्षी मुलांनी खूप आनंदाने बाजार उठवला आणि नंतर मग गावठी बाजाराची संकल्पना कणकवलीमध्ये स्नेहसिंधूच्या माध्यमातून रुजवली गेली. त्याच्या अगोदर मुलांनी जे आमचा प्रोजेक्ट केला होता तर रानभाज्यांचं प्रदर्शन मांडलं पाहिजे असं त्याचा कुठेतरी लेख प्रसिद्ध झाला होता. त्यावेळी त्याला तेव्हा सिल्वर मेडल मिळाले होतं. ह्या कशा जतन करून घेता येईल मग त्या दृष्टीने एक एक्झिबिशन पण आपल्याकडे भरलं होतं. त्या दिवशी म्हणजे तुम्हाला खरं सांगायचं म्हणजे गावठी बाजाराच्या नंतर मुलांनी जेव्हा त्याचे पैसे केले म्हटलं आम्हाला आमच्या जागेचं 5% द्या तर एकही मूल द्यायला तयार होतं. हे पैसे आमचे आहेत. मग त्यांना आम्ही एकत्र बसून त्याच्यामध्ये तुम्हाला कसं हे करायला म्हणजे हिशोब द्या आम्हाला, मग तुम्हाला किती प्रॉफिट झाला. त्यांचं म्हणणं होतं की आलेले सगळे पैसे म्हणजेच आपले प्रॉफिट होते, पण तुम्ही जी भाजी विकत आणली अरे ती तर आमच्या घरचीच होती. अरे पण घरची होती पण त्याला काहीतरी कष्ट लागलेले आहेत ना. मग ते कसं म्हणजे ते मुलांना थोडं जमा खर्च कसं काढायचा, प्रॉफिट कसं मिळवायचं हे पण त्याच्यातनं छोट्या छोट्या गोष्टीतनं. आणि मग त्यांना विचारलं अरे ह्या पैशाचं तुम्ही काय करणार आहात. मग म्हणाले मॅडम आपण एखाद्या वेळी व्हिजिट करतो ना त्यावेळी आपण हे पैसे वापरूया. म्हणजे हे कुठे त्यांना सांगावं लागलं नाही. म्हणजे आणखी एक म्हणजे मी माझ्या मुलाचा वाढदिवस नेहमी अनावच्या अनाथ आश्रमामध्ये करत होते आणि त्यावेळी म्हटलं माझ्या एकट्या मुलाला घेऊन जाताना त्याला कुठे फील व्हायला नको माझा आई वाढदिवस. मी सगळ्या मुलांना गाडीत भरायचं, आम्ही सकाळी जायचो, दिवसभर तिथं राहायचो, त्या आजी आजोबाबरोबर मुलं खेळायची, गप्पा मारायची, त्यांच्यावर फुगडे खेळायची, त्यांना बॅट करून द्यायची, त्यांच्याबरोबर जेवण करायचो आणि आम्ही यायचो. म्हणजे मुलांना सांगावं लागत नाही की तुम्ही करा. मग म्हणाले मॅडम ह्या आजी आजोबांना माझ्याकडे चॉकलेट आहे मी देऊ शकतो का. म्हणजे हे जी त्यांच्या मनात कुठून तरी आतून आलंय ना. आणि मला खरं वाटतं की मी तेव्हाच करणार बाकीची मुलं पण आपला वाढदिवस तिथं साजरा करायला पाहिजे. म्हणजे समाजाबद्दल मला काहीतरी पाहिजे, मला आजी आजोबा पाहिजे. म्हणजे मला तर बबन काका असं म्हणतात की मॅडम काही तुम्ही देऊ नका पण मुलांना घेऊन या, कारण त्यावेळी ते आजी आजोबा खूप खुश असतात. म्हणजे हा पण म्हणजे आर्थिक मदत न करता आपण एक मानसिक हे तरी त्यांना देऊ शकतोय ना. मग त्यावेळी जाताना ते माळावर होते, ते तिथं राहत होते, मग ते कशा पद्धतीने राहतात, मग त्यांना आपण काय मदत केली पाहिजे. हा पण एक आपल्या समाज आणि पर्यावरण ह्याच्याशी कुठेतरी रिलेटेड आहेत. दंडून तुम्ही आता म्हणालात तर तसं हे कार्य स्काय इज द लिमिट असंच आहे. बरं. पालक आणि शिक्षक घरच्या घरी किंवा शाळेमध्ये अगदी छोट्या छोट्या अशा कोणत्या गोष्टी करू शकतात. आता आपण म्हणतोय मॅडम की मुलांना वाचन आलं पाहिजे, मग मुलं वाचायला कुठेतरी कमी पडतायत. मग असं का कमी पडतायत, कारण पालक आणि मूल ह्यांच्यातला कुठेतरी संवाद कुठेतरी संपल्याचं जाणवतंय. म्हणजे जेवणाच्या टेबलवर बसत असताना आपण एखादा विषय घेऊन जर डिस्कस केलं किंवा मुलाला जे काय म्हणायचंय ते आपण ऐकलो, कारण मूल आणि आई ह्याच्यातलं नातं कुठेतरी दुरावत चाललं. किंवा आता तुम्हाला खरं सांगू की बरोबर आहे माझा मुलगा उच्च शिक्षित व्हायला पाहिजे, त्याला सगळं म्हणून आपण कुठे 1ली 3री 4थी पासून त्याला कुठे रेसिडेन्शियलला ठेवतो. तर रेसिडेन्शियल म्हणजे या ठिकाणी आई बाबांचं त्याला काही भावना व्यक्त करायच्या असतात, अशा वेळी ते दूर जातात मुलं. मग हे होऊ नये म्हणून त्याच्यामध्ये संवाद खूप महत्वाचा आहे. आणि छोट्या छोट्या गोष्टीतनं तुम्ही त्यांना असं शिकवू शकता. जसं मी तुम्हाला सांगितलं स्पूनचं उदाहरण दिलं. किंवा आपल्याला म्हणतात आपण बालकाव्य वाचन, आम्ही कार्यक्रम म्हणजे 1लीच्या मुलांपासून आम्ही बालकाव्य वाचन घेतलं. आम्ही वाचन कट्टा म्हणजे आम्ही कोणाच्याही घरी एका ठिकाणी जमतो आणि महिन्यातनं एकदा त्यांनी वाचलेल्या पुस्तकाबद्दल बोलायचं. मग आम्ही ठरवतो. मग त्या वाचन कट्ट्याला ज्यावेळी मुलं माझ्या घरी आता येणार आहेत, मग त्यामुळे आम्हाला काय समजतं त्याच्या आजूबाजूच्या घरचं वातावरण कसं आहे, त्या मुलाला आपले मित्र आल्यानंतर हे होतं आणि एक फील होतं. म्हणजे तुम्हाला मला माझा मुलगा वाचत नाही म्हणण्यापेक्षा त्याला त्याच्यामध्ये गोडी कशी लावता येईल, किंवा माझा मुलगा अभ्यास करत नाही, सारखं अभ्यास कर असं सांगण्यापेक्षा आपण त्याच्या आवडीच्या त्याच्या कलेनं जर घेतलं, किंवा शिक्षक लोकांनी शिकवत असतानाच वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज किंवा 4 भिंतीमध्ये न शिकवता काही गोष्टी. आता मला पोस्टमन, आता मुलांना पिनकोड वगैरे माहित नाही कारण आपण वापरत नाही, मग त्यांना दोष द्यायचा का आपण. त्यांना जे लेटेस्ट आहे ते त्यांच्या समोर ठेवायचं. मग पोस्ट ऑफिस बद्दल त्यांना माहिती आहे तर मला पोस्ट ऑफिसचा जर एखादा टॉपिक असेल तर तुम्हाला पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन शिकवायला पाहिजे, त्याला दाखवायला पाहिजे बँक कशी चालते, बँकेच्या तर मग तुम्ही बँकेमध्ये नेऊन दाखवा. एखादं झाडाचं रोप तयार होतानाची मी मगाशी म्हटलं तर वेगवेगळ्या कडधान्य आणि तृणधान्य ह्यांना स्प्राउटिंग कसं येतं, तृणधान्याचं स्प्राउटिंग कसं वेगळं असतं आणि कडधान्याचं स्प्राउटिंग कसं वेगळं असतं, ते त्यांना ऍक्टिव्हिटीतनं शिकायला द्या. आणि मुलांना खरं म्हटलं तर करायला खूप आवडतं आणि त्यांना रोज, कारण आताची ही जनरेशन आहे त्यांना रोज नवीन नवीन काहीतरी नॉलेज पाहिजे. त्यांना आपण माचीस काढापेटीचं उदाहरण देण्याऐवजी आता इलेक्ट्रिक ह्याचं उदाहरण देणं खूप गरजेचं आहे.
त्यांना जातं माहित नाही, मग आपण जात्याचं उदाहरण त्यांना द्यायचंय का? मग त्यांच्यासमोर जे आहे ते तुम्ही हे करा. आणि जर तुम्हाला जात्याचं उदाहरण द्यायचं झालं तर ते प्रत्यक्ष नेऊन तुम्हाला दाखवता आलं पाहिजे त्यांना. आणि त्यामुळे शिक्षक, पालक आणि विद्यार्थी यांचं नातं जे असलं पाहिजे ते एक फ्रेंड्स म्हणून असलं पाहिजे. आणि त्याचबरोबर त्यांना थोडा धाक पण असला पाहिजे. म्हणजे जास्त फ्रीडम पण नाही, जिथं गरजेचं आहे तिथं तुम्ही त्यांना फ्रीडम द्या. आणि जिथं खरोखर त्यांना शिस्त लावायची, त्यांच्यावर संस्कार करायचे, त्या ठिकाणी तुम्हाला संस्कार हे खूप महत्वाचे आहे. कारण मुलांसमोर शिक्षकांचा अनादर करणं म्हणजे तो मुलगा पण शिक्षकांबद्दल अनादर करायला लागेल. मग त्यांना रिस्पेक्टफुली आपण जर एखाद्या व्यक्तीला रिस्पेक्ट दिला तर माझं मूल शिकणार आहे. ही गोष्ट प्रत्येकाने लक्षात ठेवायला पाहिजे. किंवा त्या मुलासमोर आपण बोलताना काय बोलायचं, कारण मुलं हे अनुकरण करत असतात. आणि शेवटी मॅडम, तुम्ही जाता जाता मुलांना, पालकांना, शिक्षकांना आणि आमच्या श्रोत्यांना खूप छान संदेश दिलेला आहे. श्रोते हो, सुषमा केणी मॅडम यांच्या बरोबरच्या आजच्या संवादातून एक गोष्ट आपल्याला प्रकर्षानं जाणवली की वैज्ञानिक दृष्टिकोन आणि पर्यावरण जागृती या दोन वेगळ्या गोष्टी नाहीयेत. प्रश्न विचारणं, निरीक्षण करणं, कारण शोधणं आणि निसर्गाशी नातं जपणं हे सगळं एकमेकांशी घट्ट असं जोडलेलं आहे. प्रश्न विचारणारं मूल म्हणजे उद्याचा वैज्ञानिक आणि निसर्गाशी मैत्री करणारं मूल म्हणजे उद्याचा जबाबदार नागरिक. मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन आणि पर्यावरण जागृती कशी रुजवावी हे अतिशय नेमकेपणानं सुषमा केणी मॅडम यांनी आपल्याला सांगितलंय. आणि पालक आणि शिक्षक या दिशेनं नक्कीच विचार करतील या आशावादासह आजचा हा विशेष संवाद इथेच थांबवूया. मॅडम, अतिशय समृद्ध, प्रेरणादायी आणि विचार करायला लावणाऱ्या सहज सुंदर संवादातून आज आपण खूप छान मोलाचं मार्गदर्शन केलं आणि आमच्या श्रोत्यांना त्याचा निश्चितच उपयोग होईल. वेळात वेळ काढून आपण इथं आलात आणि त्यासाठी तुमचे आमच्या आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रातर्फे आणि आमच्या सर्व श्रोत्यांतर्फे मनःपूर्वक आभार. नमस्कार. धन्यवाद. तर तुम्ही मला इथं संधी दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.